ओम पिकअप ही जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट अंडर अनेस्थेशिया असल्यामुळे शक्यतो आपण पेशंटला सकाळी उपाशी पोटी बोलवतो आणि उपाशी पोटी बोलवल्यामुळे पेशंटला ऍस्पिरेशनचे चान्सेस कमी होतात। जेव्हा आपण ओम पिकअप स्टार्ट करतो तेव्हा आपण नेहमी कन्फर्म करतो की प्रॉपर सक्शन प्रेशर आहे का आणि ट्युबिंग्स मध्ये काही प्रॉब्लेम्स तर नाहीये ना। हे आपलं जसं आपण नेहमी बघतो ना की एक एक सिंगल एग्ज आपल्यासाठी महत्वाचं असतं, त्यामुळे कधी कधी या ट्युबिंग मध्ये एग राहू शकतो, तर त्यासाठी आपण त्याला फ्लश आउट करून घेतो विथ फ्लशिंग मीडिया आणि ती ट्यूब आपण टेस्टिंगला देतो। झालंय, प्रोसिजर झाली व्यवस्थित। आता आपण जे ओसाइट क्युमुलस कॉम्प्लेक्स असतं, जे एग्ज असतात ते आपण हँडओव्हर केलेले आहेत आपल्या एम्ब्रिओलॉजिस्टला आणि एम्ब्रिओलॉजिस्ट आता आपल्याला त्याचे एक्झॅक्ट नंबर आणि क्वालिटी आपल्याला थोड्या वेळात सांगतील। ठीक आहे, तोपर्यंत तुला इथून आपण आता ऑलरेडी अनेस्थेशिया गेलेला आहे तुझा, आपण रूम मध्ये शिफ्ट करू। बरोबर, असं लक्षात येत नाही पेशंटला, तीच तर ब्युटी अनेस्थेटिस्टची, आमच्या सरांची तीच तर खासियत आहे, कळलं नाही। करेक्ट, ठीक आहे, आता व्यवस्थित आहे सगळं, डोंट वरी, ठीक आहे, रिलॅक्स राहा। आता आजचा जो ओम पिकअप झाला आपला, त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 9 ओसाइट्स भेटलेले आहेत।